नमस्कार. दिव्यमंत्र साधनामध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण भगवान शिवांना समर्पित असलेल्या अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध महामृत्युंजय मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या काळात या मंत्राबद्दल अनेक समज प्रचलित आहेत. काही जण म्हणतात की हा मंत्र फक्त गंभीर आजार किंवा संकटाच्या वेळी जपावा. तर काही जणांचा असा समज आहे की हा मंत्र प्रत्येकाने म्हणू नये. पण या समजुती कितपत योग्य आहेत? या व्हिडिओमध्ये आपण महामृत्युंजय मंत्राचा अर्थ, त्याचा उगम, जप कधी करावा, किती वेळा करावा आणि जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे सर्व शांतपणे आणि सोप्या मराठीत समजून घेऊ. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम महामृत्युंजय मंत्र म्हणजे नेमका काय हे समजून घेऊया. महामृत्युंजय मंत्र हा भगवान शिवांना समर्पित असलेला एक प्राचीन वैदिक मंत्र आहे. या मंत्राला त्र्यंबक मंत्र किंवा रुद्र मंत्र असेही संबोधले जाते. हा मंत्र ऋग्वेदातील एक महत्त्वाचा मंत्र मानला जातो आणि नंतर यजुर्वेदातही त्याचा उल्लेख आढळतो. महामृत्युंजय या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर महा म्हणजे महान, मृत्यू म्हणजे मृत्यू आणि जय म्हणजे विजय. म्हणून या मंत्राला मृत्यूवर विजय मिळवून देणारा मंत्र असेही म्हटले जाते. परंतु याचा अर्थ केवळ शारीरिक मृत्यू असा नसून भीती, चिंता, दुःख, अज्ञान आणि नकारात्मकतेवर मात करण्याचे आध्यात्मिक प्रतीक म्हणूनही अनेक जण या मंत्राकडे पाहतात. भगवान शिवांना त्र्यंबक म्हणजे 3 नेत्र असलेले असे म्हटले जाते. त्यांचे तिसरे नेत्र हे ज्ञान, विवेक आणि अंतर्दृष्टीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या मंत्राचा जप करताना अनेक भक्त भगवान शिवांच्या कृपेची आणि अंतर्मनातील शांततेची प्रार्थना करतात. आजही अनेक साधक, संत आणि भक्त हा मंत्र श्रद्धेने जपत असतात. मात्र या मंत्राचा खरा लाभ मिळवण्यासाठी फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, तर मनाची एकाग्रता, श्रद्धा आणि सातत्यही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. आता आपण महामृत्युंजय मंत्राचा अर्थ सोप्या मराठीत समजून घेऊया. सर्वप्रथम मंत्र ऐकूया. त्र्यंबक यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात. या मंत्रातील प्रत्येक शब्दाचा सुंदर आणि गूढ अर्थ आहे. त्र्यंबक म्हणजे 3 नेत्र असलेले भगवान शिव. भगवान शिवांचे तिसरे नेत्र हे ज्ञान, विवेक आणि अंतर्मनातील प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. यजामहे म्हणजे आम्ही भक्तिभावाने उपासना करतो, स्मरण करतो आणि शरण जातो. सुगंधीन म्हणजे जसा सुगंध शांतपणे सर्वत्र पसरतो, तशीच भगवान शिवांची कृपा आणि पवित्रता सर्व जीवांमध्ये व्यापून राहो, अशी प्रार्थना. पुष्टिवर्धनम म्हणजे जीवनाला बळ, पोषण आणि सकारात्मक ऊर्जा देणारे. पुढील ओळ आहे उर्वारुकमिव बंधनान्. याचा अर्थ असा की जसे पिकलेले फळ वेलीपासून सहजपणे वेगळे होते, तसेच आपण भीती, दुःख, अज्ञान आणि जीवनातील नकारात्मक बंधनांपासून मुक्त व्हावे. शेवटची ओळ आहे मृत्योर्मुक्षीय मामृतात. याचा अर्थ असा की हे प्रभो, आम्हाला भीती, दुःख आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा आणि अमृतस्वरूप आध्यात्मिक शांतीकडे मार्गदर्शन करा. त्यामुळे हा मंत्र केवळ संकट दूर करण्याचा मंत्र म्हणून नव्हे, तर अंतर्मनातील धैर्य, शांतता आणि ईश्वरावरील श्रद्धा दृढ करणारा मंत्र म्हणूनही अनेक भक्त श्रद्धेने जपत असतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया. महामृत्युंजय मंत्राचा जप नेमका कधी करावा? अनेक जणांना वाटते की हा मंत्र फक्त मोठे संकट आले असेल, गंभीर आजार असेल किंवा भीती वाटत असेल तेव्हाच जपावा. परंतु पारंपरिक श्रद्धेनुसार हा मंत्र शांत मनाने आणि भक्तिभावाने कोणत्याही दिवशी जपता येतो. अनेक साधक सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर स्नान करून शांत वातावरणात या मंत्राचा जप करतात. काही जण संध्याकाळीही ध्यानपूर्वक हा मंत्र म्हणतात. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जात असल्यामुळे अनेक भक्त त्या दिवशी विशेष श्रद्धेने महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. तसेच श्रावण महिना
महाशिवरात्री किंवा प्रदोष यांसारख्या प्रसंगीही अनेक जण या मंत्राचे पठण करतात. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवस किंवा वेळ नव्हे, तर मनाची एकाग्रता आणि श्रद्धा. जर तुमचे मन शांत असेल आणि तुम्ही भक्तिभावाने भगवान शिवांचे स्मरण करत असाल, तर कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी हा मंत्र जपू शकता. जप करताना शक्य असल्यास स्वच्छ ठिकाणी बसा, मोबाईल किंवा इतर व्यत्यय दूर ठेवा आणि प्रत्येक मंत्राचा उच्चार शक्य तितका स्पष्ट व शांतपणे करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जप अधिक एकाग्रतेने करता येतो. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावा? याबाबत वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आढळतात. अनेक भक्त 11, 21, 51 किंवा 108 वेळा जप करतात. काही जण आपल्या दैनंदिन साधनेनुसार यापेक्षाही अधिक वेळा जप करतात. मात्र लक्षात ठेवा की जपाची संख्या महत्त्वाची असली तरी त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, एकाग्रता आणि सातत्य. मन दुसरीकडे असताना 100 वेळा जप करण्यापेक्षा शांत मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने काही वेळा केलेला जप अधिक समाधान देऊ शकतो. अनेक साधक जप मोजण्यासाठी 108 मण्यांची रुद्राक्ष माळ वापरतात. माळ वापरणे ही एक पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे मोजणी सोपी होते आणि मन जपात अधिक एकाग्र राहण्यास मदत मिळते. जप करताना शक्यतो घाई करू नका. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारा आणि मंत्राचा अर्थ मनात ठेवण्याचा प्रयत्न करा. जपाला केवळ एक संख्या पूर्ण करण्याचे साधन मानता, तो भगवान शिवांप्रती भक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, अशी भावना ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मंत्राकडून चमत्काराची अपेक्षा करण्यापेक्षा तो श्रद्धा, आत्मविश्वास आणि अंतर्मनातील शांतता वाढवणारी एक आध्यात्मिक साधना म्हणून स्वीकारा. नियमित आणि प्रामाणिक साधना हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, आज आपण महामृत्युंजय मंत्राचा अर्थ, त्याचे महत्त्व, जप कधी करावा, किती वेळा करावा आणि जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, कोणताही मंत्र श्रद्धा, नम्रता आणि शांत मनाने जपला तरच साधनेचा खरा अनुभव मिळतो. मंत्र हा केवळ शब्दांचा समूह नसून तो ईश्वराशी जोडणारे एक आध्यात्मिक माध्यम आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा शांत लयीत जप करणार आहोत. जर तुम्हाला त्या साधनेत सहभागी व्हायचे असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा, तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि दिव्य मंत्र साधना चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा. भगवान शिवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. हर हर महादेव. नमः शिवाय.